मुंबई कधीच न थांबणारं शहर. दररोज लाखो लोक लोकल ट्रेन प्रवास करतात. कोण कामासाठी, कोण शिक्षणासाठी, तर कोण आपल्या स्वप्नांच्या शोधात. पण आजचा आपला प्रवास थोडा वेगळा आहे. आज आपण जात आहोत अशा मंदिरात जिथे मुंबईच्या गोंगाटातही मनाला शांतता मिळते. हे मंदिर आहे बाबुलनाथ मंदिर. भगवान शिवाला समर्पित मुंबईतील सर्वात प्रसिद्ध प्राचीन मंदिरांपैकी एक. या प्रवासाची सुरुवात होते बोरिवली स्टेशन पासून. सकाळची वेळ. स्टेशनवर नेहमीसारखीच गर्दी. कोणी धावत आहे, कोणी ट्रेन पकडण्यासाठी पळत आहे, तर कोणी शांतपणे आपल्या ट्रेनची वाट बघत आहे. हीच आहे मुंबईची ओळख. आज आपण ग्रँड रोड स्टेशनपर्यंत लोकल ट्रेनने जाणार आहोत आणि अखेर आपली ट्रेन आली. चला या सुंदर प्रवासाची सुरुवात करूया. खिडकीजवळ जागा मिळाली की प्रवास अजून सुंदर होतो. बाहेर धावत जाणारी मुंबई, एका क्षणात बदलणारी दृश्य, स्टेशनवरची धावपळ यामुळे लोकलचा प्रवास खास बनतो. ट्रेनने हळूहळू वेग पकडायला सुरुवात केली आणि बोरिवली मागे राहू लागलं. आजूबाजूला पाहिलं की प्रत्येक चेहऱ्यावर एक वेगळी गोष्ट दिसते. कोणी ऑफिसला निघालंय, कोणी कॉलेजला, तर कोणी माझ्यासारखंच मुंबई फिरायला निघालंय. आणि अखेर आपला प्रवास आता ग्रँड रोड स्टेशनपर्यंत येऊन पोचला आहे. पण खरी सुरुवात आता होणार आहे, कारण इथून पुढे आपण चालत जाणार आहोत भगवान शिवांच्या पवित्र बाबुलनाथ मंदिराकडे. चला स्टेशन बाहेर पडूया. मुंबईचं हे वैशिष्ट्य मला नेहमीच आवडतं. एका बाजूला आधुनिक शहर आणि दुसऱ्या बाजूला अनेक दशकांचा इतिहास जपून ठेवलेल्या इमारती. जर तुम्ही पहिल्यांदाच बाबुलनाथ मंदिराकडे येत असाल तर काळजी करू नका. ग्रँड रोड स्टेशन पासून हे मंदिर चालत सहज पोचता येतं. रस्ताही सोपा आहे आणि वाटेत मुंबईचं सुंदर रूपही पाहायला मिळतं. आता मंदिर जवळ आलं आहे. समोर दिसणारी ही चढण थोडी दमवणारी असली तरी मनातील उत्साह प्रत्येक पाऊल हलकं करून टाकतो. चला आपण मंदिरात प्रवेश करूया. पण आत जाण्यापूर्वी या मंदिराचा इतिहास जाणून घेतला तर दर्शनाचा अनुभव अजून खास होईल. या मंदिराची रचना अतिशय सुंदर आहे. दगडांवर केलेलं कोरीव काम, स्वच्छ परिसर आणि जपलेली पवित्रता हे सगळं या मंदिराचे वैशिष्ट्य आहे. हे मंदिर भगवान शिवाला समर्पित आहे. असं मानलं जातं की इथे भक्तिभावाने केलेली प्रार्थना मनाला शक्ती आणि शांतता देते. दर्शन म्हणजे फक्त देव पाहणं नाही, तर काही क्षण स्वतःशी संवाद साधणंही आहे. मीही मनापासून प्रार्थना केली. माझ्या कुटुंबासाठी, माझ्या मित्रांसाठी आणि माझे व्हिडिओ पाहणाऱ्या प्रत्येकासाठी. तुमच्यासाठीही एकच प्रार्थना, तुमच्या आयुष्यात नेहमी सुख, समाधान आणि चांगलं आरोग्य असो. मला आशा आहे हा प्रवास तुम्हालाही आवडला असेल. तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये सांगा. तुमच्या कमेंटमधून पुढच्या प्रवासाची प्रेरणा मिळते. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि सबस्क्राईब करा. पुढच्या एका नवीन प्रवासात पुन्हा भेटू. तोपर्यंत काळजी घ्या. हर हर महादेव. नमः 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 नमः. नमस्ते वस्तु भगवान विश्वेश्वराय महादेवाय त्रयंबकाय त्रिपुरांतकाय त्रिकाग्निकालाय कालाग्निरुद्राय नीलकंठाय मृत्युंजयाय सर्वेश्वराय सदाशिवाय श्रीमन्महादेवाय नमः 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 नमः
नमस्ते अस्तु भगवान विश्वेश्वराय महादेवाय त्र्यंबकाय त्रिपुरांतकाय त्रिकाग्निकालाय कालाग्निरुद्राय नीलकंठाय